नमस्कार सर्वांना, विजयन के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्की बघावस मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला पहा, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं नवीन नाव खालीलपैकी काय आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील शिक्षण मंत्रालय हे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं नवीन नाव आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील हाजीपूर या ठिकाणी पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, वाफेच्या इंजिनचा शोध खालीलपैकी कोणी लावला? बघा, वाफेच्या इंजिनचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील जेम्स व्याट या शास्त्रज्ञाने वाफेच्या इंजिनचा शोध लावला होता। प्रश्न क्रमांक 4 पहा, भारतामधली पहिली मोनोरेल खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये धावली? बघा, भारतामधली पहिली मोनोरेल खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये धावलेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील मुंबई या शहरामध्ये बघा सर्वात पहिल्यांदा मोनोरेल ही धावली होती। प्रश्न क्रमांक 5 पहा, भारतामध्ये रेल्वेचे एकूण किती विभाग आहेत? बघा, भारतामध्ये एकूण रेल्वेचे विभाग खालीलपैकी किती आहेत? बघा, 19 या ठिकाणी बघा भारतामध्ये एकूण रेल्वेचे विभाग आहेत। प्रश्न क्रमांक 6 पहा, सारनाथ येथील मूळ स्तंभावर एकूण किती सिंह आहेत? सारनाथ येथील मूळ स्तंभावर एकूण किती सिंह आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील बघा सारनाथ येथील बघा मूळ स्तंभावर एकूण 4 सिंह आहेत। प्रश्न क्रमांक 7 पहा, आगकाडीच्या निर्मितीसाठी खालीलपैकी कोणत्या पदार्थाचा उपयोग केला जातो? आगकाडीच्या निर्मितीसाठी खालीलपैकी कोणत्या पदार्थाचा या ठिकाणी उपयोग केला जातो? बघा, तांबडा, फॉस्फरस यांचा या ठिकाणी प्रामुख्याने उपयोग केला जातो। प्रश्न क्रमांक 8 पहा, प्रसिद्ध दलाल स्ट्रीट खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये? प्रसिद्ध दलाल स्ट्रीट खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा, मुंबई या ठिकाणी बघा प्रसिद्ध दलाल स्ट्रीट आहे। प्रश्न क्रमांक 9 पहा, अ लॉंग वॉक टू फ्रीडम या नावाचं आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? बघा, अ लॉंग वॉक टू फ्रीडम या नावाचं आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? बघा, डॉक्टर नेल्सन मंडेला यांच्या या ठिकाणी अ लॉंग वॉक टू फ्रीडम या नावाचं आत्मचरित्र आहे। बघा, अंगणवाडी भरतीसाठी बघा आपल्याकडे या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे। पुस्तकाचं नाव पहा, अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी। आपल्याकडे पुस्तक आलेलं आहे आणि हे पुस्तक खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। बघा, एकात्मिक बाल विकास सेवा योजना व सर्व कायदे असेल, पोषण अभियान असेल, संगणक असेल, या सर्वांचे प्रश्न बघा या तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये दिलेले आहेत। बघा, आतापर्यंत झालेले सर्व प्रश्नपत्रिका समावेश या तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये केलेला आहे। बघा, लेखन व संकलन पहा विकास चिंदाळकर सर, पवन देशपांडे सर, सचिन कुरुंदकर सर या सर्वांनी बघा लेखन आणि संकलन या ठिकाणी केलेलं आहे। बघा, एकाच पुस्तकामधून बघा संपूर्ण तांत्रिक 80 गुणाची बघा या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी तयारी होणार आहे। हे पुस्तक बघा विजयपथ पब्लिकेशन पुणे यांच्या या ठिकाणी पुस्तक आहे। जर तुम्हाला या ठिकाणी पुस्तक घ्यायचं असेल तर या बघा पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, लिंकला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी पुस्तक हे घेऊ शकता। आणि बघा, जर तुम्हाला या ठिकाणी बघा पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही जवळच्या या ठिकाणी बुक स्टॉल पर या ठिकाणी पुस्तक या ठिकाणी अवेलेबल आहे। बघा, प्रश्न क्रमांक 10 पहा, श्रीहरिकोटा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? श्रीहरिकोटा बघा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? बघा, श्रीहरिकोटा हे आंध्र प्रदेश राज्यामध्ये स्थित आहे। प्रश्न क्रमांक 11 पहा, सेल्युलर जेल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? सेल्युलर जेल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील पोर्ट ब्लेअर या ठिकाणी सेल्युलर जेल आहे। प्रश्न क्रमांक 12 पहा, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा संदेश खालीलपैकी कोणी दिला? बघा, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा संदेश खालीलपैकी कोणी दिलेला संदेश आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा संदेश पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला तो संदेश आहे। प्रश्न क्रमांक 13 पहा, लिंबाच्या रसामध्ये खालीलपैकी कोणते ॲसिड असते? बघा, लिंबाच्या रसामध्ये खालीलपैकी कोणते ॲसिड असते?
बघा लिंबाच्या रसामध्ये बघा सायट्रिक ॲसिड या प्रकारचं ॲसिड असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वाधिक शहरी लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा महाराष्ट्र या राज्यामध्ये बघा सर्वाधिक शहरी लोकसंख्या आहे. प्रश्न क्रमांक 15 बाबा युनिसेफ ही संस्था खालीलपैकी कोणासंबंधीचं कार्य करते? युनिसेफ ही संस्था पहा खालीलपैकी कोणाविषयी कार्य करते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. युनिसेफ ही संस्था बघा लहान मुले यांच्या संबंधीचं कार्य करते. प्रश्न क्रमांक 16 पहा मिठागरांचा जिल्हा असे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? मिठागरांचा जिल्हा असे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. रायगड या जिल्ह्याला पहा मिठागरांचा जिल्हा या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 17 बाबा भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा भारतामध्ये तंबाखू बघा राजमहेंद्री आंध्र प्रदेश बघा या राज्यामध्ये तंबाखू संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 18 पहा माणदेशी माणसं या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी माणदेशी माणसं या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा व्यंकटेश माडगुळकर माणदेशी माणसं या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 19 ग्रँड स्लॅम हा शब्द कोणत्या खेळासंबंधीचा? बघा ग्रँड स्लॅम हा शब्द कोणत्या खेळासंबंधीचा शब्द आहे? बघा लॉन टेनिस या खेळासंबंधी तो शब्द आहे. बघा प्रश्न क्रमांक 20 पहा संगणक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं साधन आहे? बघा संगणक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं साधन आहे? बघा संगणक हे बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील. संगणक या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक साधन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सन 1904 मध्ये खालीलपैकी कोणती संघटना स्थापन केली? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सन 1904 मध्ये खालीलपैकी कोणती संघटना स्थापन केली होती? बघा अभिनव भारती संघटना बघा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सन 1904 मध्ये स्थापन केलेली संघटना आहे. प्रश्न क्रमांक 23 पहा. प्रश्न क्रमांक 23 पहा बालकुपोषण यांच्या संबंधी कार्य करणारी व्यक्ती खालीलपैकी बालकुपोषण यांच्या संबंधामध्ये बघा कार्य करणारी व्यक्ती खालीलपैकी कोण आहे? बघा डॉक्टर अभय बंग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणती नदी ही कोकणामधली नदी नाही? बघा खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी कोकणामधली नदी नाही? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. कोयना ही नदी बघा कोकणामधली ती नदी नाही. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या कायद्याचा वापर हा केला? गुन्हेगारीवर बघा संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बघा कोणत्या या ठिकाणी कायद्याचा वापर हा केला जातो? संघटित गुन्हेगारी. बघा या ठिकाणी मोक्का या ठिकाणी कायद्याचा या ठिकाणी वापर हा केला जातो. प्रश्न क्रमांक 26 पहा दीक्षाभूमी बघा हे महत्त्वपूर्ण ठिकाण खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये? दीक्षाभूमी बघा हे महत्त्वपूर्ण ठिकाण खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा दीक्षाभूमी ही नागपूर या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 27 पहा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा सन 1993 या वर्षी बघा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 28 पहा अल्झायमर हा खालीलपैकी कोणत्या अवयवासंबंधीचा विकार? अल्झायमर हा पुढीलपैकी कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे? अल्झायमर बघा अल्झायमर हा मेंदू या अवयवासंबंधीचा विकार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुंबई प्रांतामध्ये देवदासी या प्रथेविरुद्ध खालीलपैकी कोणी परिषद भरवली? मुंबई प्रांतामध्ये बघा देवदासी या प्रथेविरुद्ध खालीलपैकी कोणी परिषद भरवली होती? बघा विरा शिंदे यांनी मुंबई प्रांतामध्ये बघा देवदासी या प्रथेविरुद्ध परिषद ही भरवली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणते संमिश्र हे तांब्याचे संमिश्र नाही? बघा तांब्याचं संमिश्र खालीलपैकी कोणतं नाही? बघा स्टेनलेस स्टील बघा या ठिकाणी तांब्याचं संमिश्र नाही. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेचा कलम 25 हे खालीलपैकी कशा संबंधीचं? बघा भारतीय राज्यघटनेचा कलम 25 हे खालीलपैकी कशा संबंधीचं कलम आहे? बघा धर्म स्वातंत्र्याचा अधिकार यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले बघा सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? गौतम बुद्धांनी बघा प्रथम उपदेश केलेले बघा सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा सारनाथ हे ठिकाण बघा
उत्तर प्रदेश या राज्यामधलं महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 33 पहा, हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना सन 1938 मध्ये खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना सन 1938 मध्ये बघा स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? बघा 1 एप्रिल सन 1935 भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा खालीलपैकी सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? बघा AU ही सोने या ठिकाणी रासायनिक संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक खालीलपैकी हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा JK रोलिंग हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक हंटर कमिशनची नेमणूक पुढीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? हंटर कमिशनची नेमणूक पुढीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? हंटर कमिशन हंटर कमिशनची नेमणूक सन 1982 या वर्षी हंटर कमिशनची नेमणूक या ठिकाणी करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 38 कटक मंडळे खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणाखाली काम कटक मंडळे कोणाच्या नियंत्रणाखाली काम करतात? कटक मंडळे संरक्षण मंत्रालय यांच्या अंतर्गत कटक मंडळे काम करतात. प्रश्न क्रमांक 39 मेरी कोम ऑलिम्पिक विजेती खेळाडू खालीलपैकी कोणत्या राज्याशी मेरी कोम ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर मणिपूर या राज्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 40 नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य गुजरात या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा महाराष्ट्राचा कोणता जिल्हा संपूर्णपणे भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये येतो? पुणे जिल्हा या ठिकाणी संपूर्ण भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये येतो. तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? तोडा तोडा ही तामिळनाडू या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळणारी या ठिकाणी आदिवासी जमात आहे. डाफला ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? डाफला ही आदिवासी जमात अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळणारी आदिवासी जमात आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय राज्यघटनेच्या भाग 2 मध्ये खालीलपैकी काय स्पष्ट करण्यात आले? भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 2 मध्ये खालीलपैकी काय स्पष्ट करण्यात आलेलं आहे? तर नागरिकता या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भारतीय संविधानामध्ये 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला होता? सन 1976 मध्ये 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा लोकसभाचे अध्यक्ष यांची निवड खालीलपैकी कोण करतात? लोकसभेचे सदस्य लोकसभेच्या अध्यक्षाच्या ठिकाणी निवड करतात. प्रश्न क्रमांक पुढचा मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? सन 1862 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक, बेडूक हा प्राणी खालीलपैकी कोणत्या वर्गामधला? बेडूक हा प्राणी कोणत्या वर्गामधला प्राणी आहे? उभयचर या वर्गामधला प्राणी आहे. महाराष्ट्राचं निमलष्करी दल खालीलपैकी निमलष्करी दल खालीलपैकी कोणता आहे? SRPF हे महाराष्ट्राचं या ठिकाणी निमलष्करी दल आहे. श्री बाबा आमटे यांचा हेमलकसा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे? बाबा आमटे यांचा हेमलकसा हा प्रकल्प गडचिरोली या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. तर सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जर तुम्हाला अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका अतिसंभाव्य 5000 प्रश्नाचं PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.